नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर बुद्धभूषण बोराडे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आपण साजरा करत आहे राष्ट्रीय लसीकरण दिन. लस म्हणजे फक्त एक इंजेक्शन नाही, ती आपल्या आयुष्याचं रक्षण करणारी ढाल आहे. आज आपण जाणून घेणार आहोत लसीकरणाचं महत्त्व, त्यामागचं विज्ञान आणि आपल्या देशात असलेलं संपूर्ण लसीकरणचं वेळापत्रक. आम्ही चाललो वॅक्सिनेशनसाठी. ये चलो. आपण आता गाडीत बसून विहानला लसीकरण करण्यासाठी घेऊन जात आहे आपल्या जवळच्याच PSC सेंटरला. भारताने गेल्या काही दशकात लसीकरणाच्या क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. पोलिओसारखे आजार आपल्या देशातून पूर्णपणे हद्दपार झाला आहे आणि आता आपलं लक्ष आहे संपूर्ण लसीकरण प्रत्येक बालकापर्यंत. लस आपल्या शरीरात आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती निर्माण करते. ती शरीराला विशिष्ट आजाराविरुद्ध तयार करते, ज्यामुळे आपल्याला रोग होण्याची शक्यता कमी असते. आपण आत्ता चेतनानगरच्या सेंटरला पोचलेलो आहे. आता आपण इथं पाहूया आपण भारत सरकारचं राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक, नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल. हाय गाईज, आम्ही आता वॅक्सिनेशन देऊन आलो. शीतल पण थोडीशी नर्वस झाली होती. बाळ फक्त थोडंसं रडलं, पण आता नाही रडत आहे. चाललो आम्ही आता घरी. कसं बघतोय ॲट बर्थ BCG क्षयरोगापासून संरक्षण करते. OPV0 पोलिओ ड्रॉप्स, हेपेटायटिस B पहिला डोस. 6 आठवड्यांनी DPT डिप्थेरिया, टेटनस, कुकर खोकला, OPV1 पोलिओ, हेपेटायटिस B दुसरा डोस आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा B आणि रोटाव्हायरस वॅक्सिन. ठीक आहे. त्यानंतर 10 आठवड्यांनी DPT दुसरा डोस, OPV दुसरा डोस, HIV दुसरा डोस, रोटाव्हायरस दुसरा डोस. त्यानंतर 14 आठवड्यांनी DPT तिसरा डोस, OPV तिसरा डोस. त्यानंतर हेपेटायटिस B तिसरा डोस, HIV तिसरा डोस आणि न्यूमोकोकल व्हॅक्सिन. ठीक आहे. 9 ते 12 महिन्या दरम्यान मिझल्स आणि MMR वॅक्सिन, गोवर आणि रुबेला. त्यानंतर जॅपॅनिज एन्सेफॅलिटिस JE, PCV बूस्टर. ठीक आहे. 16 ते 24 दरम्यान DPT बूस्टर, OPV बूस्टर, MR सेकंड डोस, MMRचा जो होता MR वॅक्सिन त्याचा सेकंड डोस. त्यानंतर चिकनपॉक्स व्हॅरिसिला ही आपल्याला द्यायची असेल तर पण ही प्रायव्हेटमधून देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर 5 ते 6 वर्षामध्ये DPT बूस्टर 2, टायफॉईड बूस्टर 2. त्यानंतर 10 वर्ष ते 16 वर्षापर्यंत TDD वॅक्सिन म्हणजे टिटॅनस आणि डिप्थेरिया. हा वेळापत्रक भारत सरकारकडून मोफत उपलब्ध असतो. सरकारी रुग्णालय आणि आरोग्य केंद्रामध्ये हे तुम्हाला भेटून जातील. पण काही मी ज्या जॅपॅनिज एन्सेफॅलिटिस, व्हेरिसिला, चिकनपॉक्स, त्यानंतर जॅपॅनिज एन्सेफॅलिटिस ह्या काही वॅक्सिन आहेत, तर ह्या तुम्हाला प्रायव्हेट क्लिनिकला किंवा एखाद्या तुमच्या पीडियाट्रिक, जिथं तुम्ही लहान बाळ तुमचं दाखवत असेल त्या पीडियाट्रिकलाच कन्सल्ट करून ह्या वॅक्सिन देण्याचा प्रयत्न करा. थोडंसं कॉस्टली जातं, पण थोडं आपण कधी इम्युनायझेशन दिलेलं असेल तर त्याला तो आजार किंवा रोग होण्यापासून नाही म्हणलं तरी थोडं तरी प्रोटेक्शन मिळतं. मला जे माहीत आहे, माझं जे नॉलेज आहे त्यानुसार मला कळतं. तर आम्ही काय केलं त्याबद्दल, आम्ही त्याला जेवढ्या सरकारी होत्या आशा वर्कर ज्या होत्या त्यांना कन्सल्ट करून सगळ्या गव्हर्नमेंटच्या वॅक्सिन दिलेल्या आहे. त्यानंतर त्याचं बूस्टर डोस पण दिलेले आहे आणि आम्ही ज्या डॉक्टरकडे विहानला दाखवत होतो त्यांच्याकडं पण त्याचं कन्सल्ट केलं आहे आणि त्याला प्रायव्हेटचं पण व्हॅक्सिनेशन देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आता पण देत आहे. काही बूस्टर डोस बाकी आहे, आता पण देतो आहे. तर हा हे आपला वेळापत्रक भारत सरकारकडून मोफत उपलब्ध असलेल्या आणि प्रायव्हेटला ज्या मिळणार आहेत त्या सगळ्या मी वॅक्सिनेशन इथं सांगितलं तुम्हाला. तर पालकासाठी हा संदेश महत्त्वाचा आहे. कधी कोणती डोस चुकवू नका. जर एखादी लस राहिली असेल तर कॅचअप लसीकरण करून घ्या. लसीकरण कार्ड नेहमी अपडेट ठेवा आणि जे आपल्याकडे म्हणजे फ्रिक्वेंटली दर महिन्याला 3 महिन्याला पोलिओ डोस जेव्हा चालू असतो किंवा लसीकरण असतं तेव्हा ते बाळाला इम्युनायझेशन सेंटरवर घेऊन जा आणि तिथं त्याला लस देण्याचा प्रयत्न करा. मिशन इंद्रधनुष्यसारख्या मोहिमामुळे भारतात लाखो मुलांचं आणि माता आरोग्य सुरक्षित झालं आहे.
कारण की या मोहिमेचं उद्दिष्ट आहे प्रत्येक बालक आणि प्रत्येक गरोदर स्त्रीपर्यंत लसी पोहोचवणे. लसीकरण झालंच पाहिजे. तर कधी सोशल मीडियावर लसीबद्दल गैरसमज पसरवले जातात, पण लक्षात ठेवा लसी वैज्ञानिकदृष्ट्या सुरक्षित आहे आणि त्यांचं परीक्षण अनेक टप्प्यातून होत असतं. म्हणून विश्वास ठेवा, अफवावर नका. राष्ट्रीय लसीकरण दिन आपला एक संदेश देतो. लस घ्या, निरोगी राहा, इतरांनाही प्रोत्साहित करा. आपल्या एका लसीकरणामुळे आपल्या भविष्यातील पिढीचं रक्षण होतं. चला आज आपण ठरवूया, आपणही स्वतः लसीकरण करू, इतरांनाही त्याचं महत्त्व समजवू. आपलं प्रत्येक पाऊल एक निरोगी भारताच्या दिशेनं असावं. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी डॉक्टर बुद्धभूषण बोराडे. भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लसीकरण करा आणि सुरक्षित राहा. Thank you guys. Please like, share and subscribe to my channel.